हाय नमस्कार। आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण चिकन 65 बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। अर्धा किलो चिकन, त्यासाठी लागणारे मसाले चिकन 65 1.5 चमचा मसाला, चवीनुसार मीठ, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काळा मिरी पावडर आणि त्याला कलर येण्यासाठी फूड कलर घेणार आहोत आपण रेड कलरचा। 4 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 अंडा, अर्धा लिंबू, सोया सॉस, रेड चिल्ली सॉस, 1 चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि अर्धी वाटी दही। चला तर आपण सुरू करूया चिकन 65 बनवायला। तर हे पहा, चिकन आपण स्वच्छ धुवून घेतले। तुम्ही याच जागी बोनलेसही घेऊ शकता। हे आपण काही पीस असे हाडांचे घेतले। चिकन यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट मिक्स करून घेऊया। तर हे पहा, मसाले आपले मिक्स करून झालेत। त्यामध्ये आता आपण दही, सोया सॉस, तिखट जर कमी हवं असेल तर ते तुम्ही कमी यूज करू शकता। त्यानंतर रेड चिल्ली सॉस, मिक्स करून घेऊया। तर हे पहा, आपण यामध्ये लिंबाचा रस घालतोय आणि मिक्स करून घेऊया। एकजीव करायचं। आता यामध्ये आपण अंडा फोडून टाकूया। मिक्स करून घेऊया। तर हे पहा, अर्ध्या तासासाठी आपण बाजूला झाकून ठेवून देऊया। तर आपला अर्धा तास होऊन आता मॅरिनेट झालंय। आता यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेतलंय। आपण असा जर फ्राय केला न कॉर्नफ्लोअर न टाकता तर तो मसाले निघले जातील तळताना। तर कॉर्नफ्लोअर टाकून याला मिक्स करून घेऊया। आता हे आपण 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया मॅरिनेट करून। चला तर आपण आता लो फ्लेमवर तेल गरम करून घेतले। छान असे तळून घेऊया। आतपर्यंत शिजले गेले पाहिजेत ते कुरकुरीत। वरून खूप कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत छान शिजले जातात। त्याला आपण कॉर्नफ्लॉवर टाकले त्यामध्ये, तर खूपच कुरकुरीत होतात ते चिकन 65। तर हे पहा, एका प्लेटीमध्ये आपण टिश्यू पेपर लावून घेतले। आता चिकन 65 ही चांगले फ्राय झालेत आपले। चला तर आता आपण काढून घेऊया। तर हे पहा, आपलं चिकन 65 रेडी आहे। हे पहा कसं कुरकुरीत झालंय आणि तुम्हाला तोडूनही दाखवते। आतपर्यंत छान शिजले गेले। हे पहा कशा वाफा निघतात। तर कशी वाटली आपली चिकन 65 ची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।